आज पेडगावचं आदत हिंद केसरी मैदान पार पडते आणि आपण बघू शकता प्रसिद्ध बैलगाडी मालक अण्णाशेठ गारगे यांचा हरण्या आज फायनलच्या गुलालाचा मानकरी ठरला आहे. अजून फायनल व्हायचे पण आज फायनलचा म्हणजेच हिंद केसरीचा गुलाल घेतला आहे. आपल्यासोबत अण्णाशेठ आहेत. परंतु आपलं हार्दिक अभिनंदन. थँक्यू. काय सांगाल आज स्वतःहून तुम्ही इथं मालक म्हणून उपस्थित आहे. आज आपला हरण्या पळताना पाहिला आणि हिंद केसरीचा गुलाल घेतला आपण आज. असला आनंद गगनात मावना हां एवढा आनंद झालाय आणि आमच्या गावात तर पुऱ्या गावाचा आनंद झालाय. बरं ज्यावेळेस नंबर टाकला हरण्यावरती आता घेऊन येत होता हरण्याला लय मन भरून आलं. काय सांगाल कधी पहिरा झालेला होता? पायरा म्हणजे असाच मला फोन केला होता. माझा काही ओपनचा पायरा झाला नव्हता सोनेडावर बिकोडीकरांना. पण त्यांचं बी वासरू पळते. मग हाणूया म्हणल्यावर थांब म्हणलं 2 दिवस ओपनचा पायरा होती. मग हाणूया ओपनचा पायरा झाल्यानंतर मी त्याला फोन करून सांगितलं टाक चिठ्ठ्या झाला आपला पायरा. कोण होता कोणता चिक्या होता चिक्या. आता शेठ बैलगाडा क्षेत्रातली मोठी खरेदी म्हणून हरण्याला पाहिलं जातं. काय सांगाल ही खरेदी घेत झाली आणि ओळख पाचवडची म्हणून तुम्ही गाडी उभारली आणि ती ओळख तुमची महाराष्ट्रभर करतोय हरण्या. काय सांगाल याबद्दल? हारण्याविषयी बोलायला शब्दच नाहीत. त्या बैलानं मला कधीच कुठंच नाराज केलं नाही. मी घेतल्यापासून तर कधीच नाराज केले नाही. आणि विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या रकमेला खरेदी केला पण आपल्या दावणीला हिंद केसरीचा मान मिळाला असं म्हणतो ना आपण की 4 पैसे गेले तर आज नाद पूर्ण झाला. कसं आहे पैशाची किंमत नाही ह्या वस्तू पुढं या बैला पुढे त्या नंदी पुढे पैशाची किंमतच नाही. आज हिंद केसरीचा मान त्यांना मिळवून दिला. मिळवून दिला पहिलाच मान तुम्हाला मिळालाय. पहिलाच किती काय- इच्छा होती मनापासून की बाबा हिंद केसरीच्या पेडगावच्या काल बी मला इच्छा होती. मला लागली कड कडनमधनं पळणं थोडं बरं काय की नाही. ज्यावेळेस सकाळी गट निघाला त्यावेळेस काय मनामध्ये चालेल आज फायनलचा गुलाल मिळू शकतो? आज मिळू शकतो मग मला कॉम्पिटिशन. चर्चा काय झाली टीमची? टीमची चर्चा म्हणजे आज गोलालाच घ्यायचा म्हणली समजून. ठीक आहे पुरी टीम आहे आमची. आज ज्यावेळी गाडीचं नाव पुकारलं हिंद केसरीचं गुलाबाचं गाडी त्यावेळी काय वाटलं तुम्हाला एकंदरीत आज? एकदम मन भरून आलं. आज टाकत होता ही जलवा बी पळतो. जलवाला बी कड आली तरी कडे बैल 2-3 नंबरला उतरला बैल. पहिल्याचं नियोजन कोण करतं? पायऱ्या पुरी टीम करते. आणि विशेष म्हणजे तुम्ही इथं नसता म्हणजे महाराष्ट्राबाहेर असता पण सगळं नंदी तुमच्या म्हणजे असतील तुमचे सहकारी सगळे असतील. कसं काय देखभाल म्हणजे कसं काय असतं तुमचं नियोजन सगळं? देखभाल पोर असते ती आणि मी काय केलंय 2 माणसं ठेवलेली आहेत. ती देखभाल करते. ती पोरं बैलात मैदानात घेऊन येते ती. आणि मुंबईमध्ये म्हटलं तर यांच्या नावा बैल बघ फायजी ग्रुप 22 शेट म्हणजे बिनजोडलं बिनजोडला यांच्या नावा बघ. अभिनंदन म्हटलं तुमचं. पुढे शेडची म्हणजे बिनजोडला किती बोलायचं? बिनजोडला आता त्यांना किती बोलायचं? 7 आज तुमचा एक वैयक्तिक आनंद काय आहे? कारण शेडजींच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत आहे. संपूर्ण टीमच्या खूप आनंद टीम झाला. जल्लोषमध्ये खूप आनंद मिळालाय. कुठेतरी म्हणजे प्रत्येक बैलगाडी मला धडपडत असतो शेठ की ह्या गुलालासाठी आणि आज हरण्याने तुमचा मान राखला वैयक्तिक. काय वाटतं एकंदरीत आज श्रेय कोणाला द्याल ह्या गुलालाचं? या गोलालाचं श्रेय पुऱ्या टीमला द्यायचं. का तर पुरी टीम झटल्यामुळं जर एवढं झालं ना. आता मी मैदानात किती वाजता आलो? 10-11 वाजता आलो. गट निघाल्यानंतर 11-12 वाजता आलो. ही पोरं रातभर इथं झोपलेली होती. बर 2 दिवस रातभर इथं असे दगडात म्हणजे झोपले. तो नंदी पण बघतोय शेवटी की बाबा आपले कोणतरी सहकारी मालक असतील त्यांच्यासाठी आपल्याला पळायचे. कारण त्यांना पण माहिती आहे कष्ट करायला लागतं त्यावेळी कुठेतरी यश मिळतं मागं. आता ह्या क्षेत्रात तुम्ही कधी बसून आहे काय? या क्षेत्रात मी बंदीच्या आधी बी होतो आणि बंदी उठल्यानंतर बी आहे. तेव्हापासून पहिला एक माझा विलन म्हणून घेतला होता. ती बी काय एवढा काय खास पळाला नाही. परत ती दिला. त्यानंतर भद्रा गोपाळपूरची बादलपूरखंड त्यांच्याकडं भद्रा घेतला होता. भद्रा बी टॉपला पळला इथं जिंदगी झाला. नंतर थोडा काळ त्याचा वाईट आला आजारात गेला. आता बैल तो बी चांगला पळतो. त्यानंतर परत जलवाची मोठी खरेदी केली. जलवा सुद्धा टॉपलाच पळला आणि नंतर आता हरणी. एवढी मोठी खरेदी तुम्ही केली ती खरेदी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की जाईल त्या मैदानामध्ये फायनल मध्ये असतोच. काय सांगाल? बैल पोट आणि प्रत्येक नंदी तुमचे दावणीचे नंदी कुठेतरी फायनल 100% असतात तुमचं नाव निघतं. दावणीला 5-7 बैल आहे ती. 5-7 बैल एक ना एक मैदानात नाराज करत नाही कुठलाच बैल. एक ना एक बैल ड्रायव्हर सोन्या ड्रायव्हर बिकवडी त्यांचंच वासरू होतं. स्वतः मालकानंच आणली गाडी. त्यांच्याविषयी काय सांगाल? कशी आहे? पोरगा एकदम साधा सिंपल आणि इमानदार पोरगा. त्याच्याविषयी म्हणजे बोलायचं नाही. त्याला काय जाताना म्हणलं सोन्या बघ काय करायची कर. आज तू हिंद केसरी होणार आणि त्यानं त्या पद्धतीनंच काम केलं.
गाडी आणली निघत गेली. हरण्यासोबत जे आदत वासरू पाहिलं त्याच्याविषयी काय सांगा कसं नाही ती वासरू एक नंबर पद. आता वासरू म्हणजे कसं आता मोठ्याला मोठी पायरा देते ती. त्यात आता गरीबाच्या वासराला कोण पायरा देत नाही. लास्ट त्यानं फोन केला चल आणू म्हणलं एका शब्दावर आपला पायरा फिक्स झाला आणि बोलायला मोकळे मनाने पहिला झाला म्हणून तर म्हणजे गुलाबात गाडी राहिली आज. आणि विशेष म्हणजे गावात कसं वाटतं एकंदर ज्यावेळेस आता आपला हारण्या तुमची दावण एक प्रसिद्ध दावण आहे काय वाटतं गावात एकंदर आता गावात समजा कालवा चालला असेल फटाकड्या बिटाकड्या समजा पुरं गाव खुश आहे. शेडजी आता गाडीवरती आम्हाला आता हिंद केसरी हरण्या म्हणून हिंदी दिसणार आपल्याला काय सांगितलं दिसणार ऑलरेडी आपण घ्यायच्या आधी तर 2 वेळा हिंद केसरी झाला. परत नाशिक मध्ये झाला फायनल काय झालेला नाही. नाशिक मध्ये हिंद केसरी झाला. काल थोडीफार निराशा झाली असेल काल आज हरण्याला सकाळी काय सांगितलेलं किंवा काल रात्री तुमची काय चर्चा झाली की बाबा आज बोलायला पाहिजे. मी खाली गेलो होतो थोडीफार राग माझ्या मनाची तरी तिने करून दाखवलं त्याला बोलू मी इतकं बोलला विराज. बरं बरं त्यानं ऐकलं आज आज ऐकलं पहिलं आणि दाखवून दिले संबंध आज हिंद केसरी विराज झालो आपण. एक अरे एक कसं काय बोलतो आणि आज एवढ्या मोठ्या मैदानाचा हिंद केसरीचा गुलाल पटकवलाय. आज स्वतः शेडजी पण इथे काय आनंद आहे टीमचा. शेटचा चेहरा हसवायचा एवढंच मोठा आनंद. तुम्हाला पडद्या मागचा कलाकार म्हटलं जातं सांगा जरा थोडंसं सांगा. काय नाही सांगितलं की शेटचा तो हसू दिसलं की आम्हाला सगळं हारण्याबद्दल काय सांगा वाटा तुमचा आहे. आपण म्हणतो ना की बैलाबरोबर कष्ट करणार किंवा कष्ट करणार वाटा मला काय मला 10-11 वाजता समजा झाले पोरं जेवढे आहेत ते त्यांचं कष्ट. आणि ही संपूर्ण कष्ट करणारी टीम आहे त्यामुळेच तुमचं हे सक्सेस मिळते त्याविषयी काय सांगा. त्या टीमचं किती महत्वाचं वाटतं. टीम सकाळी उठलं का 6 वाजता तिथं असते बैलांपाशी आणि संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत बैलापाशीच असते ती. बरं एवढं कष्ट करते ती. नक्कीच शेट जास्त काय आता वेळ घेत नाही. नक्कीच आता फायनल पण असेल. तुमचं जे स्वप्न असेल ते 100% हिंद केसरीचा गुलाल घेऊन पूर्ण केलं आहे आणि अजून फायनलचा पेर आहे. अजून तुमचं नक्कीच स्वप्न असेल 1 नंबर तेही तुमचा हारण्या पूर्ण करेल ही तुम्हाला शुभेच्छा राहील. धन्यवाद शेट सगळ्यांना. थँक्यू